नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावेत ही सर्वसामान्यांची भावना. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास. विविध सण आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे शहर आणि ग्रामीण भागात रूट मार्च संपन्न. आणि भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी येथे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना कमळ सन्मान देऊन करण्यात आला सत्कार. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत ही देशवासियांची आणि काळाची गरज असल्याचं प्रतिपादन भाजपचे वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिवस आहे. संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टी एनडीएचा उमेदवार विजयाच्या दृष्टिकोनातून का आवश्यक आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा पंतप्रधान होणं ही देशाची गरज आहे हे पटवून देण्यासाठी प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा बूथवरती जाऊन त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या मतदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न हा करणार आहे. त्याची सुरुवात म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये एनडीएचा उमेदवाराच्या विजयाच्या दृष्टिकोनातून इथली निवडणूक ही 7 मेला आहे. त्यामुळे महायुतीचं कार्यालय हे कुठेतरी मध्यभागी किंवा मध्य जे स्थान असेल रत्नागिरीमधलं त्या ठिकाणी इथे व सिंधुदुर्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची 2 दिवसा अगोदर ज्यावेळेला मी रत्नागिरीमध्ये दौरा केला होता त्यावेळेला त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून एका कार्यकर्त्यांनीच पुढे येऊन असं सांगितलं की माझी स्वतःची जागा आहे, त्या जागेमध्ये आपण सावी शॉपच्या इथे हे कार्यालय आपण चालू करावं. म्हणून एक चांगला दिवस आहे स्थापना दिवसाचा. त्या दिवशी एनडीएच्या उमेदवाराचं महायुतीचं एक कार्यालय हे लवकरच तयार व्हावं. कार्यालय तयार करण्यासाठी सुद्धा 5-6 दिवस लागतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची तयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आज या कार्यालयाचा जे भूमिपूजन ज्याला म्हणतात त्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा आज कार्यालयातील सर्व पदाधिकारी आणि यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही केला. 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे हल्ली सतत रत्नागिरी दौऱ्यावर येऊ लागले आहेत. त्यामुळे हेच उमेदवार नाहीत ना अशी कुजबूज ऐकू येऊ लागली आहे. खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एनडीएचे उमेदवार आहेत. हे गेल्या काही महिन्यांपासून मी असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे आम्ही दोघांनी एकत्र भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सगळ्या बैठका घेऊन आम्ही लोकांनी ऑलरेडी 2 महिन्या अगोदरच एनडीएचा उमेदवार म्हणून त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. खऱ्या अर्थाने आज त्यासाठी शिक्कामोर्तब झालेला आहे. ऑलरेडी
त्या मतदारसंघांमध्ये, कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक ही होणारच आहे. महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी ऑलरेडी कामाला लागलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने स्थापना दिवसाच्या निमित्ताने ती एनडीएचा उमेदवार म्हणून त्यांची घोषणा झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये पण विशेष असा आनंद आहे. एकीकडे कार्यालयाचं इथलं भूमिपूजन झालेलं आहे, मात्र दुसरीकडे महायुतीचा उमेदवार काही अद्याप जाहीर झालेला नाही. काय सांगाल? मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, महायुतीचा उमेदवार हा केंद्रीय सर्व आमचं असणारं पार्लमेंटरी बोर्ड असेल, महाराष्ट्रातील असणारे शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा, ह्या सगळ्यांच्या एकत्र अशा त्यांच्या सर्वांच्या बैठकांमध्ये त्या कॅन्डिडेटबद्दल सर्वसार विचार केला जातो आणि तो विचार करून उमेदवार डिक्लेअर करण्याची प्रक्रिया ही होत असते. संपूर्ण महाराष्ट्रामधले 48 ठिकाणचे कॅन्डिडेट हे वेगवेगळ्या वेळेला हे डिक्लेअर झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणचाही कॅन्डिडेट हा फार विचार करून हा डिक्लेअर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराची कधीही घोषणा होऊ शकते. त्यामुळे याकरता रत्नागिरी येथे मध्यवर्ती ठिकाणी निवडणूक कार्यालय असावं, म्हणूनच साळवी स्टॉप इथे कार्यालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी, शहराध्यक्ष राजन फाळके, सतेज नलावडे, महेंद्र मयेकर, संदीप नाचणकर, प्रशांत डिंगणकर, मुकेश गुप्ता, सचिन वहाळकर, नंदकुमार चव्हाण, ऐश्वर्या जठार, शिल्पा मराठे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी येथे भाजप कार्यालयात वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचा कमळ सन्मान देऊन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
6 एप्रिल 1980 या दिवशी भारतामध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती आणि आज 6 एप्रिल 2024 या दिवशीचं औचित्य साधून पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा कमळ देऊन सन्मान करण्यात आला। वर्धापन दिनाचं औचित्य साधून भाजप कार्यालयाबाहेर शहराध्यक्ष राजन फाळके यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं। माजी आमदार बाळ माने आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। राष्ट्रीय जनसंघाच्या मान्यतेने 1952 मध्ये जनसंघाची स्थापना झाली। महाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय आणि त्यानंतर जनता पक्षाच्या राजवटीमध्ये आपला जनसंघ विलीन झाला होता। हा इतिहास थोडासा काही जणांना माहिती नाही आणि परंतु त्यानंतर त्या आणीबाणीच्या आणि जनता पक्षाच्या राजवटीनंतर आपल्या असं लक्षात आलं की अनेक राजकीय पक्षांना बरोबर घेऊन जाण्यापेक्षा राष्ट्र विचारांना प्रेरित झालेलं, राष्ट्रीय संघाच्या मुशीतून निर्माण झालेलं, राष्ट्राच्या हितासाठी संसदेमध्ये एक राजकीय पक्षाची प्रतिनिधी असणं आवश्यक आहे आणि त्यातून पुन्हा एकदा 6 एप्रिल 1980 रोजी मुंबईमध्ये आदरणीय श्रद्धेय माजी पंतप्रधान भारतरत्न सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी आणि भारतरत्न पंतप्रधान सन्माननीय
लालकृष्ण अडवाणीजी, मुरली मनोहर जोशीजी या शीर्षस्थ नेत्यांच्या उपस्थितीत, बॅरिस्टर MC छगलांच्या उपस्थितीत आज मुंबईमध्ये या दिवशी 1980ला या पक्षाची स्थापना झाली. आणि त्यावेळेला सन्माननीय अटलजी असं म्हटलं होतं की सूरज उगेगा कमल खिलेगा. आणि आज 44 वर्षात या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षाची घोडदौड चालू आहे. अंत्योदय, गरीब कल्याण, एकात्म मानवदर्शन ही विचारधारा घेऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सर्वसामान्यांसाठी काम करत आहेत. आणि आपण सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतोय. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर आपले कोकणचे सुपुत्र सन्मान्य रवींद्रजी चव्हाण आज राज्याचं आपलं नेतृत्व करत आहेत. पुन्हा एकदा या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला भारतीय जनता पक्षाचा खासदार संसदेमध्ये पाठवायचा आहे. आदरणीय राणेसाहेब असतील, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, विनोदजी तावडे राष्ट्रीय सरचिटणीस आपले कोकणचे सुपुत्र. या दिवशी 1980 साली ही जी सर्व मान्यवर मंडळी आहे, या मान्यवर मंडळींच्यामुळे हा पक्ष वाढत पुढे गेला. आज जे काय आम्ही आहोत, हा जो काय पक्ष आहे त्याची तसं देवळात आज बघत पहिल्या पायरीला आपण नमस्कार केला. पहिल्या पायरी जे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून एक छोटासा भाव आहे ना, पण आमचा प्रयत्न आहे या सगळ्या व्यक्तींचं राहावं आणि त्यांनी जो घेतलेला वसा आहे तो असाच पुढे वसा पुढच्या पिढीकडे द्यावा. आणि भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये कशी एक नंबर राहील याच्याकरता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करू. थोडं छोटंसं मोठं आणि आपण महाराष्ट्र तुम्हाला विनंती करतो की आपण सगळ्या मान्यवरांचा सत्कार करावा. नंतर भाजप कुणामुळे आणि कशी मोठी झाली याबाबत काही वरिष्ठ नेत्यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगून उपस्थितांना प्रोत्साहित केलं. गेली 10-12 वर्ष जवळपास मी पाहतोय. काही कालावधीनंतर मी काम करण्याचं थांबलो, पण तरी सुद्धा निवडणूक किंवा अन्य प्रासंगिक कामाने मी या पक्षाच्या कामामध्ये असतो. परंतु आपण थोडंसं स्वत्वापासून बाजूला जातोय असं मला वाटायला लागलं. आपली भारतीय जनता पार्टीची काही ताकद रत्नागिरीमध्ये आहे हे आजच्या तरुण पिढीने दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे. आपण प्रत्येक ठिकाणी माघार घेतोय, की माघार न घेता आपण इथे मुख्य आहोत असं दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि याचसाठी मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करेन की आपल्या इथे भारतीय जनता पार्टी अस्तित्वात आहे. आता मी शहरात होतो म्हणून मी शहरापुरता बोलतो, परंतु शहरामध्ये जे आपलं एक वैभव होतं, भारतीय जनसंघ, जनता पक्ष आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी, याचं जे शहरामध्ये वैभव होतं ते परत आपण सर्व तरुण कार्यकर्त्यांनी उत्तम प्रकारे तेच वैभव परत प्राप्त करून द्यावं. आणि त्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आवश्यक ते सहकार्य वेळोवेळी लाभेल. आनंद वाटतो. आणि ह्या निवडणुकीच्या गडबडीतही आमच्या ज्येष्ठांचा लोकांचा मी सत्कार केला त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचा आभारी आहे. आणि आता यावेळेला 400 पार नक्की होणार आहे. याबद्दल जय श्रीराम. जे आज आपण गुलामगिरीत आहोत की असं वाटायचं, आतापर्यंत आम्हाला पण वाटत होतं की आपण गुलामगिरीतून बाहेर पडलं की नाही, की कोणाच्या ओझ्याकडे आपण आहोत, तर नाहीये. परंतु आता या ठिकाणी आपला स्वातंत्र्याचा सूर्य उगवलेला आहे आणि असाच प्रभावित व्हावा आणि सगळ्यांनी तुम्ही एक ठिकाणी मिळून सगळ्यांनी आपला देशाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणे. भारतीय जनता पार्टी मोठी व्हावी. येणारे विविध धार्मिक सण आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे शहर आणि ग्रामीण भागात रूट मार्च करण्यात आलं.
महावीर जयंती, गुढीपाडवा, रामनवमी, आंबेडकर जयंती आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या रूट मार्चमध्ये पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावेत ही सर्वसामान्यांची भावना. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास. विविध सण आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे शहर आणि ग्रामीण भागात रूट मार्च संपन्न. आणि भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी येथे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना कमळ सन्मान देऊन करण्यात आला सत्कार. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.